मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबवण्याचं नाव घेत नसून अंबप परिसरात अवघ्या 15 दिवसात घडलेल्या 2 भीषण अपघातांनी 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ड्रिंक अँड ड्राईव्हचा वाढता धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। 15 दिवसांपूर्वी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रसाद घेऊन कुटुंबासह घरी परतत असताना अंबप फाटा इथं 38 वर्षीय सर्जेराव डोंगरे यांना मद्यप्राशन केलेल्या मोटरसायकल चालकानं मागून जोरदार धडक दिली आहे। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय। मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या डोंगरे यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी आणि 2 लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान रविवारी सायंकाळी आणखी एक भीषण अपघात घडला। मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं क्रुझर वाहन चालवणाऱ्या चालकानं तळसंदे इथं दुचाकीला धडक दिली आहे, ज्यात दोघेही जखमी झाले। त्यानंतर वाठारजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देण्यात आली। या अपघातात अंबप येथील 5 वर्षीय धैर्यशील जाधव याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील उदय जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत। कुटुंब प्रमुख गमावल्याने जाधव कुटुंबावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलाय। या सलग घटनांमुळे अंबप परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मद्यधुंद चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून अशा अपघातांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येते।